अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। अशा प्रसंगी थोडीशी एक पंचायत असते, कारण आतमध्ये सगळे कलाकार रंगलेलं नाटक पुढे नेण्याच्या तयारीमध्ये असतात, उत्साहात असतात। आणि पूर्वी दूरदर्शनमध्ये व्हायचं, रंगलेल्या कार्यक्रम बरेच व्यत्यय यायचा आणि मग त्या अशा सगळ्या मुंग्या मुंग्या दिसायच्या। मला वाटतं की त्या भूमिकेत अशा प्रसंगी भाषण करताना आम्ही असतो। माचकरजी, तुम्ही मार्मिकचं वय सांगितलं, माझं सांगण्याची काही गरज नव्हती, पण सांगितलं तरी मला काही पर्वा नाहीये, कारण शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर त्यांच्याकडनंच काही धडे गिरवलेले आहेत। आणि ते जे सांगायचे की वय सगळ्यांचं वाढतं, माणूस ज्या वेळेला मनाने थकतो तेव्हा तो वयस्कर होतो। माझं मला माहिती नाही, पण मार्मिक काय 64 वर्षाचा झालाय असं कोणी मानणार नाही। अजूनही तो तसाच ताजा तवान आणि तरुण आहे। मगाशी आपलं मुखपृष्ठ काढणाऱ्या सर्जेरावांचा गौरव केला, त्यांचं एक अप्रतिम प्रदर्शन वरती भरवलेलं आहे, ते आवर्जून बघा। कारण नेहमी आपण व्यंगचित्र म्हटल्यानंतर, साप्ताहिक म्हटल्यानंतर कवर बघत आलो, पण सगळी कवर एकत्र आल्यानंतर मग तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोरून जातो किंवा उभा राहतो। 64 वर्षाच्या वाटचालीबद्दल काय सांगायचं? दिवाकरजी, तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्या आहेत। एक तर मला असं वाटतं मार्मिकचा प्रवास असाच एक कार्य की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपापल्या आठवणी भरभरून सांगता येतील, आणि हा एक चमत्कार आहे। मार्मिक हा एक चमत्कार आहे, सामना हा एक चमत्कार आहे, शिवसेना हा एक चमत्कार आहे। मी चमत्कार एवढ्यासाठी म्हणतो की ही सगळी किमया, ही सगळी दुनिया